आपण पाहता शहरनामा 1 नोव्हेंबरला बसने प्रवास तर करूच, याबरोबर आमचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणूनही काम करतील असं आश्वासन शिवसेनेच्या संपर्क प्रमुख नीलम गोऱ्हे यांनी सकाळला दिले। सकाळचे व्यवस्थापकीय संचालक संपादक अभिजित पवार यांच्याबरोबर बर्थडे निमित्त झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या संपर्क प्रमुख नीलम गोऱ्हे, आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांच्यासह शिवसेनेचे गटनेते अशोक हरनावळ, पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते। सकाळ माध्यम समूहानं हाती घेतलेल्या बर्थडेला सामान्यांबरोबर आता सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळतोय। केवळ पाठिंबाच नाही तर या उपक्रमात सक्रियपणे उतरण्यासाठी सर्व पक्ष इच्छुक असल्याचं दिसून येत आहे। शिवसेनाही या उपक्रमात सहभागी होणार असून भगवा गार्ड या आपल्या स्वयंसेवकांच्या गटामार्फत या उपक्रमामध्ये पक्षाचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत। याशिवाय शिवसेनेचे सर्व नगरसेवक आपल्या निधीमधून काही रक्कम या उपक्रमासाठी देतील, अशी माहिती शिवसेनेच्या संपर्क प्रमुख नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे। शिवसेनेचे स्वयंसेवक भगवा गार्ड सगट प्रत्येक चौकामध्ये सहकार्यासाठी असणार आहेत। त्यानंतर दर महिन्यात वाहतूक समस्या आणि PMPL बद्दल काय सुधारणा होऊ शकते याकडे जी माहिती आली आहे दैनिक सकाळकडे, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सहकार्य दिलेलं आहे। सर्व शिवसैनिक 1 नोव्हेंबरला या उपक्रमामध्ये सहभागी होत बसनेच प्रवास करतील असा विश्वास आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी व्यक्त केला आहे। आमच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलमताई गोरे, महादेव बाबर, आमदार महादेव बाबर, मी आणि आमचे महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी या उपक्रमात सहभागी होतील। राजकीय पक्षांच्या सहभागानं सकाळनं पुढाकार घेत हाती घेतलेल्या उपक्रमाची गरज लक्षात येते। आतापर्यंत जे काम राजकीय पक्ष करू शकले नाहीत असं काम आज सकाळ माध्यम समूहानं हाती घेतल्यानं सामान्यांपासून राजकीय पक्षांमध्येही या उपक्रमाबद्दल उत्सुकता आहे। सामराठी, पुणे। पुणे बसडेला पाठिंबा द्यायला सामान्य पुणेकर नागरिकांप्रमाणेच आता प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी देखील धावून आले आहेत। आज पुणे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र बैठक घेत 1 नोव्हेंबरला बसनं प्रवास करण्याची शपथ घेतली। पुणे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज एकत्र येत पुणे बस डेला पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय। आज PMC एम्प्लॉई युनियन, अधिकारी संघटना, अभियंता संघ आणि इतर संघटनांचे सदस्य बस डे साठी एकत्र आले। 1 नोव्हेंबरला बसने प्रवास करण्याची शपथ या सर्वांनी मिळून घेतली। या निमित्तानं समोर आलेल्या जनमताची ताकद टिकवून ठेवण्यासाठीही हे कर्मचारी प्रयत्न करतील, अशी ग्वाही कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांनी दिली आहे। 1 दिवसापुरतं हे अभियान करून भागणार नाहीये असं सगळ्यांचंच मत आहे आणि ते जर का सातत्याने करायचं असेल तर माणसांची मनोभूमिका ही सतत तशी राहण्याची गरज आहे। आमचा जो विभाग आहे, जो साधारणपणे अशिक्षित, झोपडपट्ट्यांमधनं मोलकरणी कामगार यांच्यापर्यंत सुद्धा हा प्रचार जाणार आहे, तो या कामगारांच्या मार्फत जाणार आहे। आज PMPने प्रवास करणाऱ्यांची संख्या 11 लाख आहे। 11 लाख लोक PMPने प्रवास करतात। खाजगी वाहनं मगाशी आपण म्हटलं 13 लाख खाजगी वाहन आहेत। या 13 लाख खाजगी वाहनांतली 10 लाख खाजगी वाहनं, 11 लाख खाजगी वाहनं जर रस्त्यावरनं बाहेर काढली तर आपलं वाहतूक किती सुरळीत होईल याचा विचारच तुम्ही करा। महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनीही याला दुजोरा दिलाय। स्वतःच्या कुटुंबातच नाही तर सोसायटीमध्ये नातेवाईकांच्या कुटुंबात बस डेचा प्रचार करून जास्तीत जास्त नागरिकांना बसने प्रवास करण्याचं आवाहन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एक पुणेकर म्हणून आपण सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे। आता इथून पुढच्या दिवसात करू आणि आमचा सहभाग हा पूर्णपणे राहील। एवढ्या बसेस जर रस्त्यावरती आल्या तर ट्रॅफिक जाम होण्याचं प्रमाण वाढेल। अशा वेळी जास्तीत जास्त रस्ते अतिक्रमणमुक्त कसे राहतील याची आम्ही काळजी घेणार आहोत। याशिवाय आणखीन जर काही इतर गोष्टी लागल्या PMPLसाठी किंवा इतरसाठी जे आपल्या प्रशासकीय किंवा प्रशासनाच्या बाजूनी म्हणून ज्या असतील त्या सर्व मदत आम्ही करणारच आहोत। बस ही संकल्पना जगली पाहिजे। पुण्याची वाहतूक संस्था मेन हक्कानं आहे। ही बस जगली तर तेथील कामगारांची कुटुंब किंवा ज्या विवंचना आहेत त्या पण त्याच्यावरती अवलंबून आहे। जर बस संघटना बळकट झाली तर कामगारांचे प्रपंच किंवा कामगारांचं आरोग्य काही प्रश्न असतील ते पण उद्भवणार नाहीत। बस व्यवस्था जर सक्षम झाली तर निश्चितपणे चांगली गोष्ट आहे। रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी होईल आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि सर्वसामान्यांना असं वाटलं की ना बसने जरी गेलं तर आपण सुरक्षितपणे घरी येऊ, ही निश्चितपणे शाश्वत राहील। 8-10 दिवसात बसतो, स्वतः लोक बोलवतात, सोसायटीमध्येच बोलवतात, मीटिंग घेत आहेत
आणि ते सांगतायत की आमच्या ऑफिसच्या बसेस आहेत, आम्ही स्वतः येऊ, रोडवर येऊ, आम्ही बसेसमध्ये बसू. एवढ्यापुरतं न करता आपण वारंवार हे केलं पाहिजे. इतका चांगला रिस्पॉन्स उच्चवर्णमधनं आम्हाला येतो आणि पहिल्यांदा त्या सकाळच्या माध्यमातून आम्हाला खूप लोकांनी बोलून घेतलं. म्हणजे 20-25 मीटिंग्स माझ्या भागात आता झाल्यात आणि चांगला रिस्पॉन्स यातनं मिळेल. नेहमीच 10 ते 6च्या विळख्यात सापडलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सामाजिक जाणीवांबद्दल कायमच प्रश्न विचारले जातात. मात्र आज प्रशासनाकडनं मिळणारा हा पाठिंबा पाहिल्यास या जाणीवा जागृत झाल्याचं नमूद करावं लागेल. साम मराठी, पुणे.